1.5 वर्षाची डिग्री कंप्लीट करून मीनन माझ्या मित्राने पोलीस भरतीचा फॉर्म भरला। आता पोलीस भरती जवळ आली होती। मुंबईचे हॉल तिकीट पण येऊन पडले होते। आता मुंबईला ग्राउंड मारायला जावं लागणार म्हणून मी आणि माझ्या मित्राने शुक्रवारच्या बाजारामध्ये जाऊन 250 वाले 2 पोमाचे शूज घेतले। आता मुंबईला जाण्याचा दिवस आला होता। लोकलच्या डब्यात जात असताना मीनं माझ्या मित्राला एक प्रश्न विचारला। 6 महिने झालीत आपल्या गावची पोरं ग्राउंडची प्रॅक्टिस करत आहेत। 6 महिने झालीत आपण घरात बसून शेंगा सोलत आहोत। एका दिवसात जाऊन आपलं सिलेक्शन होईल का? त्यावर माझ्या मित्राने 2 सेंटीमीटर आपला छाता फुगवून तोंडातली सुपारी थुकली आणि मला म्हणाला, मनके जीते जीत है, मनके हारे हार है, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार। एवढं ऐकून माझ्या अंगातलं रक्त गरम झालं, अंगावरचा काटा टाईट झाला। आता मुंबईला जाऊन ग्राउंड मारायचंच म्हणून आम्ही मुंबईच्या ग्राउंडवर येऊन पोहोचलो। तेवढ्यात सरांनी शिट्टी मारून आम्हाला जवळ बोलवून घेतलं। नियम सांगत सर म्हणाले, 1600 मीटरचं ग्राउंड आहे, अवघ्या 5 मिनिटात मारायचं आहे। एक राऊंड 400 मीटरचा आहे, असे 4 राऊंड घ्यायचे। त्यावर माझ्या मित्राचा फक्त एकच शब्द होता, मुत्ता मुत्ता मार। आता ग्राउंडला सुरुवात झाली होती। पहिल्या राऊंडला आम्ही सर्वांच्या पुढे पडत होतो। दुसऱ्या राऊंडला सर्व आमच्या पुढे पडत होती। 5 मिनिटाच्या ग्राउंडला 15 मिनिटं कशी लागली आम्हाला कळालंच नाही। आता ग्राउंड दुसऱ्या टप्प्यात गेलं होतं। गोळा फेकण्यासाठी माझा मित्र पुढे आला। गोळा हातात घेतो, फेकतोच तेवढ्यात तो गोळ्याच्या पुढे जाऊन पडला। पण आम्ही घाबरले नाही। आम्ही निश्चय केला होता का यंदा आपण सिलेक्ट व्हायचंच। आता ग्राउंडचा शेवटचा म्हणजे तिसरा टप्पा चालू झाला। 100 मीटर घेतलं का आपण सिलेक्ट झालोच म्हणून 100 मीटरला उतरले। आता 100 मीटरला सुरुवात झाली। सरांनी शिट्टी मारली, तेवढ्यात मागून हवेच्या वेगानं पोरं पळत आली। 100 मीटरचं ग्राउंड मारून साईडला उभे राहिली। त्यावर माझा मित्र माझ्याकडे बघून म्हणाला, या लोकांना काही माणुसकीच नाही।